काढा. परिच्छेद क्रमांक 20. अधिष्ठान ज्ञानानेच सर्पज्ञानाचा नाश. अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञानाचा कशा करता चाललेला आहे ते बाबतीत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी 2 प्रश्न केले. आता का लक्षात आहे, आत्माच किंवा स्वरूप आहे. एक सिद्धी करून दाखवली. विषयात आनंद नसून एक भाग झाला. दुसरा भाग कोणता? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालांतरे ख्याती प्रकरण. आता चालायचं आहे हे सांगायचं आहे. विना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत. ते दुःख सत्य नसून काय कल्पित आहे. काय? आणि कल्पिताची निवृत्ती कशाने होते? विना ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत. कारण दुःख सत्य आहे का कल्पित आहे? कल्पिताची निवृत्ती. मग त्याच्यामध्ये सर्पाचं काय दोष आपल्याला? मग सर्प कसा भासतो त्याच्याकरता हे चाललेलं आहे. त्याचं ज्ञान आणि त्याचं एकाला म्हणायचं अर्थाध्यास, एकाला म्हणायचं ज्ञानाध्यास. अधिष्ठानात 2 सांगितले. हे बघा, सर्व कुठं वाचतो बाहेर. म्हणून काय करायचं? रज्जोपही चैतन्य असतील अविद्येच्या तमगुणाचा परिणाम सर्व. ज्ञान कुठं होते? अंतःकरण. मग आता काय करायचं? अंतःकरणोपहित चैतन्याश्रित असलेल्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञान. अधिष्ठान किती झाले? 2 नसून किती आहे? 1च आहे. म्हणलं कशावरून? चैतन्य किती आहे? 2 आहे का 1च आहे? उपाधीमुळे किती भासतात? एकाची उपाधी आहे अंतःकरण, एकाची उपाधी आहे रज्जू. उपाधी जरी 2 असल्या तरी चैतन्य किती आहे? एकाच्या ज्ञानामध्ये दोष आहे. काय होतं? अंतर्भाव होतं. अलग अलग. सर्पाच्या नाशामध्ये ज्ञानाचा सुद्धा काय होतं? परिच्छेद क्रमांक 19. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. शिष्य म्हणतो, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हटले म्हणजे सर्पनाश हा ज्ञाननाशाहून 1 क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. युगपद म्हटलं तुम्ही. सर्पाचा नाश आणि ज्ञानाचा नाश क्रमाने होतो का युगपद होतो? आता तर म्हणलं अगोदर सर्पाचा नाश होतो. कोणाचा? आणि मग कोणाचा होता? कारण ज्ञान हे कोणावर अवलंबून आहे. अगोदर कोणाचा नाश? नंतर कोणाचा नाश? ज्ञानाचा. अधिष्ठान किती झाले? आणि तुम्ही तर सांगितलं की सर्पाचा नाश आणि ज्ञानाचा नाश काय होतो? 1च होतो. मग एकाच्या ज्ञानामध्ये 2ची निवृत्ती. काहीतरी कर्म काय करावं लागेल? अगोदर सर्पाचा नाश होतो आणि मागाहून कशाचा होतो असं माना की पुढे. आणि जर सर्पनाश किंवा लय किंवा क्षण पूर्वी मानला तर अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ज्ञेयविषय व ज्ञान यांची युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पत्ती आणि एकाच क्षणी नाश होतो असे जे सांगितले आहे त्यास विरोध येतो. तुम्ही अगोदर सांगून गेलेला ख्याती प्रकरणात एकाच वेळेला उत्पत्ती आणि एकाच वेळेला नाश. क्रमाने नाही तर एकाच वेळेला. आपले 2 काल आहे. एक क्रमाने हे होत असतात का एकाच वेळेला वाढतात? काय करे? क्रमाने होत असते काय? नाही म्हणलं एक हात अगोदर वाढते मागं दुसरा वाढते. एक पाय अगोदर वाढते दुसरा. एक गाल अगोदर वाढते दुसरा गाल. क्रमाने क्रम अलग अलग सगळे. क्रम घ्यायचा का युगपद घ्यायचं? युगपद एकाच वेळेला. काय करे? हेच लावायचं दुसरं काय.
मग चर्चा आहे. आलं का तुमचं सर्वाचा सिद्धांत कोणता आहे? दुःख नसून भासते. कसं? हा सिद्धांत आत्माचा आनंद रूप आहे, सोडला. आणि आता दुःखाची निवृत्ती होते कशी? त्याच्याकरता हे दुःख कल्पित आहे. काय? आणि कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. मग अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मा. ब्रह्मज्ञानाने आणि दुःखाची एक आत्यंतिक निवृत्ती होते. वेदांताचा काय सिद्धांत आहे? तुम्ही काही करा, कोणत्याच लौकिक पदार्थाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत झालीच तर कोणती? आपली लयरूप निवृत्ती होईलच ती सांगता येत. औषध घेतलं म्हणजे रोग जाईलच असं सांगता येत नाही. ग्रामीण दृष्टांत मग त्याचा वेदांत सांगणारे लोक डेअरिंगबाज असतात. लग्न झालं म्हणजे मुलगा होईलच अशी गॅरंटी आहे. जाऊ द्या आपल्याला. त्याप्रमाणे लौकिक उपायाने दुःख जाईलच असा काय नाही. लयरूप निवृत्ती होऊ शकत. आणि जीवाला अपेक्षित कोणती आहे? मग आत्यंतिक निवृत्ती करता ब्रह्मज्ञानानं आहे. विडा ब्रह्म म्हणजे अधिष्ठान. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते? आणि दुःख कसं ठरवलं पाहिजे? सत्य ठरवलं निवृत्त होणार नाही. मग काय पाहिजे? कल्पित साप आहे म्हणतात. दोरीच्या ज्ञानाने काय होतं? खरा सर्प असला तर. म्हणून ख्याती प्रकाराने काय ठेवलं? अनिर्वचनीय. सर्प कसा आहे? खरा नसून कसा आहे तो? अनिर्वचनीय, मिथ्या आहे. मग तीच ख्याती ठेवायची. मग तो शंका केली त्याने. अधिष्ठानात दोन आहे. अलग लक्षामध्ये मग एकाच्या आहेत आणि याच्यामध्ये बरं का अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशी? कारण अधिष्ठानं जर दोन आहे तर दोघाच्या अधिष्ठानाने प्रत्येकाची काय होईल? तर एकाच्या ज्ञानाने अध्यस्थाची काय होते? मग सांगायचं चैतन्य दोन नसून किती आहे? उपाधी भेदामुळे काय दिसते? सर्प कुठं भासतो? बाहेर. ज्ञान कुठं होते? हात. मग बा सर्पाला हात आणता येते का? पण वृत्ती जाते ना तिथे कुठपर्यंत. आणि दोन्ही चैतन्य काय होते? वृत्तीपैकी चैतन्य आणि सर्वोपरी चैतन्य दोन भिन्न नसून किती आहे? यावरून काय सिद्ध झालं? आहे का नाही? एकाच्या ज्ञानामध्ये दोची काय होते? आणि दुसरे अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही हा नियम अनिश्चित ठरतो. याचे समाधान कसे? तेच उत्तर आहे जे सांगितलं ना. हेच काय आहे? पुढे वाचा. परिच्छेद क्रमांक 20. अधिष्ठान ज्ञानानेच सर्पज्ञानाचा नाश. श्री गुरु म्हणतात, आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हाच सिद्धांत सांगतो. मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. चैतन्य किती आहे? आकाश किती असते? 2-4 असते. उपाधीच्या योगाने ते 2 भासते. पुढे असे असता रज्जुपहित चैतन्य, अंतकरणोपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याच्या सोयीकरिता रज्जू, अंतकरण व घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. भेद कशामुळे दिसतो? उपाधीमुळे. कशामुळे? थोडं तात्विक चर्चा आहे पाहिजे. थोडीशी जिज्ञासा असली तर बरं असते. नाहीतर एखाद्याला झोप येत नसली कुठे तरी येऊन इथं पाठाला बसावं. निश्चित झोप आल्याशिवाय राहत नाही. एक पोरगा घेऊन आता आसनच घेऊन राहतो. त्याला विचारलं आसन कशा करता? तर म्हणलं घरी झोप येत नाही, पाठात चांगली झोप येते. सर्पज्ञान कल्पित आणि अधिष्ठान. पण त्याचा सिद्धांत चांगला आहे. काय? आपल्या लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. मग कशाने?
अधिष्ठान कोण आहे खरे. म्हणून जो साधक असतो तो कशा करता दुःख निवृत्ती करता कोणाचं कोणतं ज्ञान घेतो. ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. आत्यंतिक निवृत्ती होण्याकरता कोणाची आवश्यकता आहे ब्रह्मज्ञानाची. एवढा मोठा अर्जुन करा पण शेवटी देवाला ब्रह्मज्ञान सांगा. देवाकडे त्याचा शोक गेला. मग तो बाण मारणं जात होता का. बाण मारण्यात निष्णात होता का. मग शोक गेला का. तर मला गेला ना दुसऱ्या तरंगामध्ये. शेवटी तो सनत कुमाराला काय गेला शरण गेला. हे सगळे असं आहे. पुढे तिथं नारदाचं दृष्टांत आहे. ईश्वर आपल्या अर्जुनाचा नाही कोणाचा. साधा अवधारणारा का सगळ्या शास्त्रात निपुण सगळ्या धर्मग्रंथामध्ये निपुण होता तरी त्याचा काय गेला नव्हता. मग सनत कुमाराने कोणती विद्या सांगितली. मग भगवंताने सुद्धा अर्जुनाला कोणती विद्या सांगितली. मग ब्रह्मविद्येमुळे मग मनुष्य कोणती विद्या दुःख निवृत्ती करता साधक काय कशा करता प्रयत्न करतो. ब्रह्म तद्विद्ये परिप्रश्न उपदेक्षांती. मूळ चैतन्य स्वरूपात भेद नसतोच. आता ज्यावेळी रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळी रज्जू व अंतःकरण वृत्ती ह्या चैतन्यात भेद दाखविणाऱ्या उपाधी एका ठिकाणी होतात. म्हणजे रज्जुज्ञानकाली अंतःकरणाची वृत्ती रज्जुरूपच होते. अंतःकरणाची वृत्ती काय होते. चैतन्य किती आहे. दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्यांचे अधिष्ठान चैतन्य मूळचे एक आहेच. म्हणून रज्जुज्ञानकाली जे रज्जुपहित चैतन्य तेच अंतःकरण वृत्तीउपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहे. घटाकाश आणि मठाकाश. मठ आणि घट याच्यात द्वैत आहे पण आकाशामध्ये काय नाही. आकाश इथून तिथून किती आहे तर चैतन्य किती आहे. याकरिता रज्जुज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणण्यास कोणतीच हरकत नाही. म्हणून काय घेतलं त्याने म्हणून एकाच्या ज्ञानाने दोची काय होते. या आमच्या म्हणण्याला काय संयुक्तिकपणा आहे. काय पुढे अंतःकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास या सर्वांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्यास शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. साक्षी कोणाला म्हणायचं. साक्षी म्हणजे आत्मा. त्याला साक्षी आत्मा कुठंच ब्रह्मा असं काय. साक्षी काय म्हणायचं. उदासीनत्वे सती बहुधा साक्षी असं म्हणायचं. साक्षी म्हणजे उदासीन असणारा. आपण एखादं त्याचं भांडण चाललं असलं आपला काही संबंध असतो का. मग आपण कोण आहो साक्षी असं. मग सर्वांचं प्रकाशन करणारं जे चैतन्य त्याला काय म्हणायचं पुढे. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो. याचे विवेचन पंचदशी ग्रंथात कूटस्थ दीपामध्ये विद्यारण्य स्वामींनी चांगले केले आहे. कोणतं तुम्हाला आहे की पुढे कूटस्थ दीप म्हणून आहे. कुटुंबनिर्विकार आहे ना. त्याच्यामध्ये 8वं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं ज्ञान होण्याकरता मला कशाची आवश्यकता असते. आभासाची आवश्यकता. आभास काय करतो. मला आपल्या चित्तामध्ये यावेळेला घट आहे का नाही. मग आभास काय करतो. घट आहे एवढं. किती ज्ञान करून देतो. घट आहे. आणि पुढे ब्रह्मचैतन्याचं प्रकाशन करते. मग घटाला मी घटरूपाने काय केलं जाणलं. त्याच्याकरता आभासाची आवश्यकता आहे. हे बा ज्ञान होण्याकरता चैतन्य अधिक आभास दोची काय आवश्यकता आहे. त्यामुळे आभासाची कशाकरता आवश्यकता आहे. घट आहे. ज्ञान कोणामुळे झालं आभासामुळे. आणि मी घट जाणला आहे कोणामुळे झालं कुटस्थामुळे.
दोची काय? हे आत्मा आनंदरूप कसा आहे याचे उत्तर सांगतेवेळी या तरंगाचे प्रारंभी सांगितलेच आहे. त्या आभासासहित अंतःकरणास प्रमाता म्हणतात. त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते. त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. काल आपलं झालं होतं की सगळे बरं डबल कंदिलाचं उदाहरण दिलं होतं. चला वाचा. त्याप्रमाणाने घटादी पदार्थाचे ज्ञान होते. त्या घटादी विषयास प्रमेय म्हणतात. जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. नंतर ते घट ज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोहोचले म्हणजे मग मी घट जाणला असे ज्ञान होते. पंचदशी शेगाल त्याच्यामध्ये निगेटिव्ह अगोदर फोटो काढते बाई काय असते निगेटिव्ह आणि पुढे मग त्याची गावते. मग घट आहे असं ज्ञान होते. त्याचं प्रकाशन ब्रह्मचैतन्य. मग मनुष्य म्हणतो मी घट काय केला जाणला आहे. प्रमाणाचं प्रकरण आहे ना, हे थोडं किचकट आहे बघा. हे समजायला काय जाते जरा जड जाते पुढे. या वाक्यात मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता, घट ज्ञेय आणि त्याचे ज्ञान या त्रिपुटीचे प्रकाशन होते. तिघाचे काय होते? प्रकाशन. कोणताही ज्ञान काल नाही का त्रिपुटी लागते. काय लागते? त्रिपुटी. अन्न आहे मग खाणारा नसेल तर अरे काय पाहिजे? खाणारा पाहिजे नाही का? अन्न पाहिजे. खाणाऱ्याला भूक पाहिजे. पुन्हा काय पाहिजे? त्रिपुटी आली ना. काय आली? विना त्रिपुटीशिवाय ज्ञान होऊ शकत. आता खांब आहे. खांब ज्ञेय झाला. ज्याला याचं ज्ञान होते त्याला ज्ञाता म्हणायचं. आणि कोणाच्या द्वारा होते? आंधळ्या माणसाला का? मग कोणाला होते? मग नेत्र कोण झाले? साधन झालं. काय झालं? साधन. पण ते तुमचं खांब कोण झाला? ज्ञेय. ज्ञेय ते कर्म झालं. काय झालं? आणि ज्याला होते त्याला कर्ता म्हणायचं. कर्ता कर्म आणि आलं का? व्याकरण असते ना त्याच्यामध्ये. कर्त्याची काय कोणची विभक्ती? कर्माची आणि करण्याची असं व्याकरण असतं. चला पुढे. म्हणजे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे तिन्ही जाणली जातात. यास उदाहरण असे कंदिलास काच असते. प्रथम कंदिलाचे आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. मग तेथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन तेथील पदार्थास प्रकाशित करतो. प्रथम काचेतील प्रकाश आपण ज्ञाता समजू. तो विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू आणि त्या पदार्थास त्याने दाखविले त्यास ज्ञेय समजू. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञातृज्ञान आणि परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्णं कर्म करते ते त्रिविधा गीतेमध्ये आहे ना 18वा अध्याय. त्याच्यामध्ये ज्ञाता ज्ञान आणि मग त्याच्यापासून कर्ता कर्म आणि क्रिया. 3 प्रकारचं ज्ञान कोणतं, 3 प्रकारचं कर्म कोणतं पुढे तुमच्या भगवद्गीतेमध्ये याचा विचार केलेला आहे. पुढे जेव्हा हा ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार होतो तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. या त्रीचं पुढेच आहे. ज्याला ते प्रकाशन होते आपलं ज्ञान होते त्यावर ते ज्ञान करून देणारा कोणीतरी चेतन काय केलं पाहिजे. तुम्हाला आता इथं या ठिकाणी सगळ्याचं आम्हाला ज्ञान होतं आहे आणि प्रकाशच नसेल तर ज्ञान होईल का? मग एक प्रकाश काय केला? एक ग्रस्त काय म्हणलं लग्न झालं काय लग्न झालं काय तो नवरदेव आणि जेवणा रामका धमका काय सगळं पाहिलं. त्याला विचारलं म्हणलं सगळं पाहिलं का? तर म्हणायला लागले मंगलाष्टका रामकांत धमका हे. मग म्हणायला लागले म्हणलं सगळं पाहिलं. काही पाहायचं शिल्लक राहिलं का? म्हणलं काहीच पाहायचं शिल्लक राहिलेलं. मग त्या शहाण्या माणसाने सांगितलं म्हणलं हे पहा आता मला जरी ज्ञान नाही तरी अगोदर कोणाला पाहिलं? प्रकाशाला. आणि त्याच्या साह्याने कोणाला पाहिलं? अगोदर कोण दिसलं? आणि प्रकाशाच्या साह्याने आलं का? कारण त्रिपुटीचं प्रकाशन करणारा कोणीतरी चेतन बसला
प्रकाशच नाही तर तुम्हाला ज्ञान होईल का? नाही. मग अगोदर कोणाचं ज्ञान होते? प्रकाशाचं. नंतर बाकी पुढे. तो मालविला तर पुढचा व्यवहार होणे शक्यच नाही. त्याप्रमाणे जेव्हा साभास अंतकरण ज्ञाता, साभास अंतकरण वृत्तीरूप ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो, तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. त्याचे प्रकाशन करणारा काय केला पाहिजे? प्रकाशन करणारा नसेल तर ज्ञान होईल. मग त्याचं प्रकाशन करणारा काय पाहिजे? आम्हाला भूक लागलेली आहे, कोणामुळे कळतं? भूक गेली आहे, कोणामुळे कळतं? कोणीतरी चेतन काय केलं पाहिजे? मानला पाहिजे. पुढे साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटींचा व्यवहारच होणार नाही. इथलं कल्पना करायला लाईट गेली, अंधार आला, तर व्यवहार होतो का? आता सगळा व्यवहार काय होतो? सगळा व्यवहार कोणावर आहे? प्रकाशात. पुढे यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच, अर्थात रज्जुज्ञानकालीही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले. म्हणजे काय? साक्षी काय केला पाहिजे? ज्या अर्थी ज्ञान होते त्या अर्थी त्याचं प्रकाशन करणारा चेतन कोणीतरी काय केलं पाहिजे? मला भूक लागली आहे, कोणामुळे कळालं? बरं, माझी भूक गेली हे कोणामुळे कळालं? त्याचं प्रकाशन करणारा कोणीतरी असला. पुढे यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच, अर्थात रज्जुज्ञानकालीही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले. आणि तो साक्षी सर्पज्ञानाचे अधिष्ठान असून रज्जुज्ञानकाली साक्षीचे ज्ञान आहे, म्हणून सर्पज्ञानाचा नाश संभवतो हे सिद्ध झाले. पण काय? चैतन्य एकच आहे. रज्जुपै चैतन्य आणि अंतःकरणोपै चैतन्य. उपाधीमुळे द्वित्व असते. चैतन्य किती आहे? एकच आहे. त्या दोन्ही उपाधी एक झाल्यानंतर बघा, दोन चैतन्य आहे असं करावं लागतं का? दोन घाट फुटले तर आकाश काय दोन होते? एका ठिकाणी आले का? एकच होते. मग चैतन्य किती आहे? एकच आहे. बरं का? कशाकरता चाललेलं आहे? मूळ सिद्धांत असा आहे, ब्रह्मज्ञानाने सकल दुःखाची काय होते हे सांगण्याकरता. तर सर्पाशी आपलं काय घेणं देणं आहे का? काय समज? सर्पाच्या दृष्टांताने सिद्धांत काय करायचं आहे समजा. ख्याती प्रकरण ते सुद्धा काय आहे ना त्याच्या. पुढे परिच्छेद क्रमांक 21. सर्प व सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका व समाधान. सर्प अधिक सर्पाचं ज्ञान अधिष्ठानात दोन नसून किती आहे? एकच. आतापर्यंत किती सांगितले? दोन. सर्पाचं रज्जुपै चैतन्य अधिष्ठान आहे, आणि ज्ञानाचं अंतःकरणोपै चैतन्य. आता दोन नसून किती आहे? मग दोन काम असत होते उपाधीमुळे, आणि ते उपाधीचा नाश झाला. चैतन्य किती आहे? एकच आहे. पुढे येथो पावेतो ब्रह्मकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जुपैत चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण या संबंधी फार वाद आहे. याकरिता सर्प आणि त्याचे ज्ञान या दोहोस एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो. याच्यात काय वाद आहे? बरं आहे, वादाची भानगड बाजूला सारली, आनंदाची गोष्ट आहे. हेच तर डोक्यावरून काय चाललेलं आहे? पाणी चाललं आहे. बऱ्याचशा लोकांचे काही दर्शनकार लोक काय करतात, चैतन्यामध्ये सुद्धा काय मानतात? मग ते वेदांत शास्त्रामध्ये आत्मा किती आहे? एकच आहे. इतर दर्शनामध्ये एका शरीराला एक आहे, नाही आहे हुशार करे. पण आत्मा एक न मानताना किती मानले? चिद्रूप न मानताना काय मानला? जडरूप. तुम्ही शिकाल म्हणजे तुम्हाला समजेल. प्रत्येकाची मतं एक आहे का भिन्न भिन्न आहे? मग तर एक सांगायचं आहे आपल्याला. तर शिष्याची लांबलचक शंका आहे. होता शिष्य म्हणतो, अहो दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाराचे शरीराहून बाहेरच असणार,
त्यास शरीराचे आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्यातिवर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. करत आहे सर्प जो सर्प कुठे आहे तो बाहेर, ज्ञान कुठं आहे. मग आता बाहेरचा सर्प हातात पाहिजे का, आणि हात जर आणला तर कोणती ख्याती, कारण त्याच्यामध्ये विज्ञान मानलेलं काय मानलं. आणि तुम्ही तर आत्मख्यातीचं काय केलेलं आहे नाही का, असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, एकाख्याती, सत्ख्याती, या सर्वाचं तुम्ही काय केलं. आणि सर्वामध्ये कोणती श्रेष्ठ ख्याती, अनिर्वचनीय ख्याती म्हणजे मिथ्या. मग आता तुम्ही काय बाहेरचा सर्प हात आणता येईल का. मग आता अधिष्ठानात दोन काय करावं लागेल, मानावंच लागेल. सर्पाचं अधिष्ठान रज्जूपै चैतन्य, ज्ञानाचं अधिष्ठान हे तत्त्वज्ञान असंच असते बा. याच्यामध्ये राम नाही, कृष्ण नाही बरं का. आणि त्यांचा सीतेला सोडून रावण नेत नाही, रुक्मिणीला सोडून भगवान श्रीकृष्ण नेत नाही. तिथं आकांक्षा असते. हे थोडं कळाला काय थोडा साधक लोकांचा विषय आहे, कोणाचा बहुजन समाजाचा विषय नाही. एखादा कीर्तनकार प्रागभाव प्रशंसाभाव सांगत बसला तर माणसं उठून जातात कीर्तनात. आणि 2-4 गोष्टी सांगितल्या म्हणजे काय होतात, परत गेलेली माणसं पुन्हा येतात. तर तुमच्या आम्ही पुण्याला होतो, आता एक तिथं संगीताची मैफल होती बा. त्याच्यामध्ये लता मंगेशकरची बहीण गायन करत, काय उषा मंगल काय, आणि तिचं गायन चाललं शास्त्रीय गायन. कोणतं ते शास्त्रीय गायन लोक एक 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 उठत चालले. फार थोडे लोक राहिले की बरेचसे उठून गेले का. मग एका बाईने त्याला त्यांच्याच माणसाने म्हटलं, ताई असं करा, हे याचं गिऱ्हाईक नाही. कशाचं, शास्त्रीय गायनाचं नाही, लावणीचं गिऱ्हाईक आहे. तपासातल्या कशाचं गरज नाही, लावणीचं गायन. आणि मग का जे लावणी म्हणायला सुरुवात केली बा, आणि जे ढिमळं वाजवलं परत गेली व्हॉट्सअपला ऐकायला आली. जे जास्त खायचं गिऱ्हाईक आहे. पाठ म्हणजे कोणाचा विषय आहे, साधक लोकांचा विषय आहे. पुढे वाचा. आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसेच शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग ते शरीराचे आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते असणार आतच. ज्ञान कुठे होणार, सर्प कुठे दिसणार, बाहेर. बाहेरचा सर्प आत आणता येत नाही, आतलं ज्ञान. मग आता निवृत्ती कशी होते, मग त्याचं अंतःकरणवृत्ती काय करते जाते. जरी सर्प आणखी आत्मा आहे तरी आपली अंतःकरणाची वृत्ती कोणापर्यंत जाते, त्याच्या काय होते, आकाराचे आहे. मग ते 2 चैतन्य, कोणते चैतन्य, 2 नसून किती आहे, एकच आहे. आणि आपल्याला असं वाटत असते, काय वाटत असते की नाही का, चैतन्य किती झाले, किती होते, 2 नसून किती आहे, हाच सिद्धांत आहे. वृत्तीमुळे आणि एक वृत्ती आलं का लक्षामध्ये. आणि कोणतं सर्पाचं रज्जू सर्प बरं का, 2 याच्यामुळे झाले, किती, उपाधीमुळे. वास्तविक उपाधी बाजूला केली तर काय एकच आहे, हे सांगायचं आहे. घट आणि पट याच्यामुळे 2 आकाश वाटते आपल्याला. घट आणि पट बाजूला केलं तर एखादा पडदा असला खोलीला, तर पडदा काय करतो, हाताने काय दाखवतो, बाहेर. पडद्याच्या बाहेर असलं तर आपण 2 बाहेर. जर आत्या म्हणजे काय आहे, पडदा असा करा, खोलीला आतही नाही, खोलीला काय नाही. असे असता सर्प व त्याचे ज्ञान
या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? त्याचा शंका शिष्याची काय आहे? अधिष्ठान किती आहे? सर्पाचं अधिष्ठान रज्जूच राहणार आणि तुमच्या ज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरण उपहित पडे. श्री गुरु म्हणतात, सर्प आणि त्याचे ज्ञान यास एकच अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कारण रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. हे पहा, ज्ञान होते वेळी तुम्हाला गेलं की चौथ्या तरंगामध्ये उगीचं ज्ञान होते का आपली अंतःकरणाची वृत्ती ज्ञेयापर्यंत जाते. ते दोन काय असतात? आवरण. अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करते? प्रकाश. अज्ञानाचं आवरण. आणि मग आपल्याला काय चिदाभास काय करून देतो? तशी अंतःकरणाची वृत्ती कोणापर्यंत जाते? आणि तिथं गेल्यानंतर हे पहा, रज्जू उपहित चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य दोन नसून किती आहे? उपाध्या एक होतात. उपाध्या काय होतात? आणि चैतन्य किती असते? पुढे तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे इदम असे सामान्य ज्ञान होते. त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. हे बघ, साक्षी आताही आहे. काय आहे? काय का किंवा पंचदशीत आहे बघा. चैतन्याला हातही नाही, चैतन्याला काय नाही. आकाशाला हात आणि बाहेर आहे का तुमच्या कल्पनेमुळे? पुढे त्या इदमाकार अंतःकरण वृत्तीउपहित साक्षी चैतन्याश्रित जी अविद्या तीच सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपाने परिणाम पावते. कोणती अविद्या? दोन्ही रूपाने. एकाच्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञान आणि एकाच्या तमगुणाचा परिणाम सर्प. अविद्या किती आहे? एकच. पुढे सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपाने परिणाम पावते. त्या अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान व सत्वगुण सर्पज्ञानाचे उपादान आहे. तमोगुणाचा सर्प, सत्वगुणाचा ज्ञान. पुढे तुम्हाला पाचव्या तरंगामध्ये भरपूर येणार आहे. कोणत्या कोणत्या गुणाचं कोणतं कोणतं कार्य आहे? 3 गुण आहे ना, सत्वरज आणि सत्वाचं कार्य कोणतं? म्हणजे ज्ञानेंद्रिय वगैरे आहे ना, सत्वाचं कार्य आहे. कर्मेंद्रिय ही रजगुणाचं कार्य आहे आणि पदार्थ सगळे तमोगुणाचं कार्य. पुढे वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूचे ठिकाणी गेली आहे म्हणून वृत्तीउपहित चैतन्यही बाहेर आहे. जितके अंतःकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. कारण अंतःकरण किंवा त्याची वृत्ती यास जे अधिष्ठान चैतन्य त्यास साक्षी ही संज्ञा आहे. अधिष्ठान चैतन्याला साक्षी का झाली? नाही का, व्यवहार होण्याकरता नाव ठेवावं लागतं ना. नाव जर नसेल तर काय होणार नाही. अरे नाही का, आता नाव आहे म्हणून तर काय, नावच नसेल तर कोणतरी एक तिकडचा माणूस होता पूर्वया उत्तर भागातला. एका पाटलाच्याकडे नोकरीला राहिला. तो पाटील घोड्याचा सेवक होता. कशाचा? आणि जो मनुष्य होता ना त्याला कशाचं ज्ञान नाही. आणि त्याला ते घोडं पाणी पाजवण्याकरता दिलं बघा. तो घेऊन गेला आपला. ते घोडं इबलीस होतं. ते लगामातून सुटलं धूम याच्या हातात काढायला लगा. मग तिकडून लोक यायला लागले. तर लोकाला म्हणायचं बरं का, कारण याला ते घोड्याला घोडं म्हणतो हे ज्ञान नाही. ज्याचं घोडं आहे ते त्याचे काय नाही ज्ञान नाही. बरं ज्याला सांगतो त्याचे काय नाही. हा सगळा सर्वनामाचा व्यवहार. कशाचा? सर्वनाम. हो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं. मग सर्वनामाने व्यवहार होतो का? विशेष नाम. विशेष नावाने काय होतं? व्यवहार होतो. पुढे चैतन्य सर्वत्र आहेच आहे. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाचे ठिकाणी बाहेर गेले आहे म्हणून वृत्त्युपहित चैतन्यही बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच. याप्रमाणे
आत्मख्याती न मानता ही साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानास अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. हे पहा, म्हणून सर्प अधिक सर्पाचं याला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य आहे. मग चैतन्य दोन नसून किती आहे? थोडे. जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते. निवृत्ती होते. रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाचे आणखी कशाचे? कारण उपाधीमुळे भेद वाटतो. कशामुळे? वास्तविक चैतन्य किती आहे? म्हणून रज्जू ज्ञान श्री चैतन्याने सर्प अधिक सर्पज्ञानाची काय होते? हे सगळं कशा करता चाललं? विना अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय कशाची दुःखाची निवृत्ती होऊ शकत? दुःख निवृत्ती करता कोणतं ज्ञान पाहिजे? विना ब्रह्मज्ञानाशिवाय, आत्मज्ञानाशिवाय मग साधक कशा करता प्रयत्न करतो? ब्रह्मज्ञान. मग गीतेमध्ये कोणतं ज्ञान आहे? अर्जुनाचा मोह कोणत्या ज्ञानाने गेला? पुढे. शिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना सर्प, दंड, माला, भुरशा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात किंवा सर्पांना सर्पच दिसतो आणि नंतर त्यापैकी ज्या पुरुषास रज्जूचा साक्षात्कार होतो त्याच्याच अंतःकरण वृत्तीउपहित चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. इतरांना दिसणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही. ज्याला जो पदार्थ वाचला त्याचीच काय होते? अन्याची निवृत्ती होऊ शकत. कारण प्रत्येकाला दोरीवरती कोणाला सर्प, कोणाला दंड, कोणाला हार, कोणाला रेषा, ज्याचं जसं कल्पना असेल त्या कल्पनाप्रमाणे. ज्याला दंड वाचला इतराची निवृत्ती, तर दंडाचीच काय होणार? कल्पित आहे ना, वाचला म्हणजे. मग त्याचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर दंडाची काय होईल? हे बा, एका रज्जूवर भासले नाही सगळे. मग ते का सत्य आहेत का सगळे? कसे आहे ते सगळे? आणि त्या पदार्थाची निवृत्ती कशाने होते? म्हणजे ज्याला दंड भासला त्याच्यात अधिष्ठान ज्ञानाने दंडाची काय होईल? सर्वाची होईल का? मग ज्याचं कारण असेल त्याच्या कारणाची काय होईल? पुढे. जर रज्जूपहित चैतन्याश्रित अविद्या सर्वांना दिसणाऱ्या पदार्थास कारण म्हणावी तर सर्व पदार्थ सर्वांना प्रतीत झाले पाहिजेत. शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजेत. जर आपण हे मानलं मग एकाने आणखी निवृत्ती केली तर सगळ्याची काय झाली पाहिजे? त्याच्याकरता एक उदाहरण दिलं. भिंतीवर ते काय काढला? सर्प काढला. किती माणसं आले तर प्रत्येकाला काय दिसेल? सर्प दिसेल की नाही? बरं. मग आता हे पहा, एखाद्या माणसाने पोतारा नेऊन तो सर्प काय केला? भिंतीवरचा पुसून काढला. आता ज्याने पुसून काढला त्याची सर्पाची निवृत्ती होईल का? 500 लोक जरी आणि तो पाहत असले तरी 500 लोकांच्या याची सर्पाची काय होईल? किती लोकांच्या? बरोबर आहे का? अधिष्ठान ज्ञान आहे ना, काय आहे? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते? पुढे. शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजेत. पण तसे तर होत नाही. म्हणून इदमाकार अंतःकरण वृत्तीउपहित चैतन्याश्रित अविद्येचे कार्य सर्प आणि त्याचे ज्ञान आहे हे सिद्ध होते. बरोबर. कुठे आलं रे? काय गडदाक्षर ह्याच्यावर जायला 113 मध्ये जायला. हो, इदमाकार गडदाक्षर. तिचे कार्य अनेक पदार्थ दुसऱ्या लोकांच्या प्रयत्नापासून काय होते?
आणि तो सर्पाचा दृष्टांत दिला ना, भिंतीवरती काय काढला होता, सर्वांना दिसतो की नाही. बरं सर्पाचं चित्र काय केलं, मग सर्वांना दिसतं. एकाला ज्याचं त्याला दिसत नाही का सर्वांना, मग एकाच्या ज्ञानात सर्वाची काय होते, हा सिद्धांत आहे. पुढे यास उदाहरण, भिंतीवरील चित्रातील सर्प 10 पुरुष पाहतात. त्या 10 पैकी एकाने तो पुरुष सर्प पुसून टाकला तर 10ही पुरुषास तो दिसत नाही. आणि रज्जू सर्पस्थली तर ज्याच्या ठिकाणच्या अविद्येचा नाश होईल त्यासच तो सर्प दिसेनासा होतो, इतरांना दिसत असतोच. यावरून रज्जू उपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता साक्षी चैतन्याश्रित अविद्येचाच मानणे जास्त संयुक्तिक आहे. आता हे सांगायचं, रज्जू उपहित चैतन्याश्रित अविद्या, त्याच्या अज्ञानाचा परिणाम पण काय सांगितला, रज्जू उपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्वच आहे. आणि अंतःकरण उपहित चैतन्याश्रित असलेल्या, आणि त्या काय सांगितलं, आता हे सांगायचं आहे. काय सांगायचं आहे, हे बघ, दोन अधिष्ठान नसून काय नसून, मग तो अंतःकरण उपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येचाच परिणाम काय आहे, सर्व. आता कोणती नाही घ्यायची, असं नाही, रज्जू उपहित नाही घ्यायची. काय घ्यायची, अंतःकरण उपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येचा परिणाम सर्पही आहे. आणि पुन्हा काय आहे, आणि म्हणून एकाच्या अधिष्ठानामध्ये दोची काय होते हे सांगायचं आहे. नाही का लक्षामध्ये, आतापर्यंत अधिष्ठानं किती सांगितले आणि आता अधिष्ठान किती आहे. म्हणून तर रज्जू उपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येचा परिणाम सर्प नसून अंतःकरण उपहित असलेल्या चैतन्याच्या अविद्येचा परिणाम काय आहे, सर्प आहे. ज्ञान आणि सर्प दोन अधिष्ठानं नसून किती आहे, एकच आहे. पुढे तसेच स्वप्न पदार्थांचे आणि त्याच्या ज्ञानाचेही अंतःकरण उपहित साक्षी चैतन्यच अधिष्ठान आहे. अशा रीतीने साक्षी चैतन्याश्रित असणारी सताहून विलक्षण जी अविद्या, तिचा परिणाम सर्प आणि त्याचे ज्ञान ही अनिर्वचनीय आहेत. अशा अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि कथन तिला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. येथ पावे तो अनिर्वचनीय ख्यातीचे वर्णन झाले. आतापर्यंत बाकीच्या ख्यात्या सांगितल्या ना, मग शेवटची ख्याती कोणती, शेवटी दोरीवरती बसलेला सर्व सत्य नसून काय अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे असत्माना होतं काय होतं, वास्तव. सत्माना होतं काय होतं, बाद होतं. सद म्हणजेच मिथ्या, म्हणजेच कल्पित. आलं का, मी त्या शब्दात आणि कोणती ख्याती सांगितली आतापर्यंत, आधी देतो पोटभरी भरपूर सांगितले की बाकीच्या. मग त्यांनी पाहते अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि तिचं कथन, तिला कोणती ख्याती म्हणतात, अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. येत पावे तो अनिर्वचनीय ख्याती आम्ही काय केलं, आता अधिक विषयाचा अधिक खुलासा करण्याकरता शिष्य पुन्हा काय करतो, म्हटलं समजलं आम्हाला, तरी पण शंका काय आहे, काय माहिती. ते आत्माचा आनंद स्वरूप झटकन कळालं बघा. पण दुःख कालं तरी नाही, हे मात्र लवकर काय झालं नाही. त्याच्याकरता एक ख्याती प्रकरण आहे बघा, त्याच्यामध्ये थोडासा अधिक विचार, नुसतं शंका वाचून जा. परिच्छेद क्रमांक 22. आधार व अधिष्ठान यातील भेद. शिष्य म्हणतो, महाराज, या अपार जगताची ज्या अविद्येमुळे प्रतीती होते त्या जगतास आधार कोण, हे कृपा करून सांगा. आता प्रश्न केला, हे जे अपार जगत आहे ना, जो आनंद सत्यप्रकाश, जो नाम अपार असं म्हटलंय, ज्याचं आणखी शब्दाने वर्णन करता येत नाही, त्याला अपार म्हणतात. काय म्हणायचं, समुद्रात पाणी किती आहे मोजून सांगता येते का,
ते काय उजनी धरण आहे का ते? आणि सूर्याच्या ठिकाणी प्रकाश किती आहे सांगता येते का? त्याचा एक किरण तिन्ही लोकांचं काय करते? प्रकाशन करते सगळ्या ह्याच्यातलं. त्याला अपार शब्द. कोणता शब्द वापरता? शब्द सांगण्याकरता कमी पडतो. काय पडतो? त्याला अपार शब्द म्हणायचा. किती पाणी आहे काय सांगायचं? किती प्रकाश आहे कशा करता येतं? दृष्टांत. एक माशी आणि काजवाची भेट झाली बा. माशी नसते आणि एक काजवा, या दोघांची काय झाली? भेट झाली. बरं का? कीर्तन करायच्या वेळा याच्यामध्ये सगळे बोलतात, जड पदार्थही बोलतात. बरं का? मग ते एकमेक संवाद करायला लागले. तो काजवा म्हणायला लागला, म्हणला तुम्ही कुठे राहता? सूर्यप्रकाशात. काजवा फक्त रात्रीच निघतो. मग सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही राहतात. सूर्याचा प्रकाश किती आहे म्हणायला लागला. तर माशी म्हणाला आम्हाला काय माहिती किती प्रकाश आहे, कोणाला माहिती? आम्ही फक्त राहतो सूर्यप्रकाशात, कार्य करतो. मग तो काजवा म्हणायला लागला, म्हणला माझ्या ढोंडाचा जोड. लक्षात दृष्टांत पुरा पडेल का? तसं म्हणून जिथे कोणतीही कल्पना करू शकत नाही. परमात्मा स्वरूप कसं आहे 11व्या अध्यायामध्ये काय? दिपिसूर्यसहस्रस्य वैद्यक पद्धतीता यदि वा सदृश्यात भाषस्तस्य. एकाच वेळेला किती सूर्य उगवले? सहस्रस्य म्हणजे 1000. त्याचा जो प्रकाश होईल तोही प्रकाश विश्वरूपाच्या प्रकाशाला पुरा पडवू शकत नाही. यावरून विश्वरूप केवढं असलं पाहिजे सांगता येत असं. दिवी सूर्य तसंच आहे. म्हणून अपार जगत आहे. त्याला आधार कोण आणि अधिष्ठान कोण याचा विचार ते कर्माचा अशी शंका केलेली आहे त्याच्यात. हे पहा, महाराजा अपार जगताची ज्या अविद्येमुळे काय ते मग आता कोणताही पदार्थ म्हटल्यानंतर त्याला आधार असावा लागतो ना. काय असावा लागतो? मग त्याला आधार कोण? पुढे विचारणारे त्याचा द्रष्टा कोण? त्याचा अधिष्ठान कोण? याचा विचार कधी करू मग?